त्यामुळे जे होईल त्याला सामना करायला पाहिजे। आज माझा फॉर्म भरायला तर आले होते, आपण पाहिलं असाल। कुठलेही इलेक्शन हे इझी घ्यायचंच नसतं। तुम्हाला माहिती, मी 4 वेळा नगरसेवकाने 3 वेळा आमदार झालेले आहे, म्हणजे 35 वर्ष मी राजकारणात आहे। त्यामुळे मी खरं म्हणजे इलेक्शनच्या वेळी जास्त काही कष्ट घेत नाही आहे। ज्या वेळेला इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला मी निवडून येतो प्रत्येक वेळेला, त्यावेळेला पहिल्या दिवशीच माझं इलेक्शन आहे असं समजून मी 365 दिवस वर्षाचे आणि 5 वर्ष अशा पद्धतीने काम करतो। त्यामुळे मी कुठलंच कॅल्क्युलेशन कधी केलं नाही आत्तापर्यंत। माझ्या इलेक्शनमध्ये लढायचं जिंकायचं एवढंच माझं उद्दिष्ट असतं, कारण काम बोलतात। आणि रवींद्र वाईकर हा ब्रँड आहे कामाचा। मुंबई कॉर्पोरेशनमध्ये केलेली कामं आणि विधानसभेमध्ये केलेली कामं, हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता जिंकायचं आहे। आणि लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मी विधानसभा कॉर्पोरेशनमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, आणि ॲग्रेसिव्हपणे कामं करून घेणे हे माझं तत्त्व आहे आणि त्यातनं कामं करून घेतो। लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातो आहे, लाचच्या बेंचवर बसायसाठी जात नाही आहे। आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणारे शेवटचे मोठे नेते आपण होतात। असं झाल्यानंतर आता मातोश्रीकडनं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेकडनं तुमचा पराभव करणं हे त्यांच्या रडारवर असणार आहे। त्यांना तुम्ही कसं तोंड द्याल, कसं आव्हान? एकदा आपण जिंकण्यासाठी याच्यामध्ये गेलो तर आपण कसं जिंकता येईल